अजित पवार यांच्यावर भाजप आमदार नाराज आहेत। अमित शहांकडे तक्रार सुद्धा करण्यात आली। अजित पवार यांच्या कुरघोड्यांना रोखा, भाजप आमदारांचे अमित शहा यांना साकडं घालण्यात आलं। भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना अजित पवार ताकद देत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली। काळजी करू नका, पक्षासाठी काम करत राहा असा अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला। उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेचा लाभ घेत स्वतःचा पक्ष मजबूत करतायत। तो त्यांचा अधिकार असला तरी ते भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कुरघोडीसाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना ताकद देत आहेत। ही बाब गंभीर असल्यानं त्यांच्या कुरघोड्यांना रोखा असे साकडे भाजपच्या काही आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घातलेत। तर त्यांची दखल घेऊन शहा यांनी मुंबईत अजित पवारांशी सह्याद्री विश्रामगृहावर या संदर्भात चर्चा केली। एकीकडे आपण पाहतोय भाजपची शक्ती दिवसेंदिवस राज्यात वाढत असताना अजित पवार यांच्याकडून मात्र भाजपचे नेते कार्यकर्त्यांच्या कामात अडथळा आणला जात आहे। अजित पवार हे भाजप आमदार तसेच पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना ताकद देण्याचं काम करतायत। त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर होत आहे। महायुतीचं सरकार आहे, मित्रपक्ष आहे, मित्रपक्षातील नेत्यांना सांभाळून घ्यायचंय, काही चुकांवर पांघरुणी घालायचं ही बाब आम्हालाही मान्य नाही असं या दरम्यान सांगण्यात आलं। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत होते। सुशांत, आपण पाहतोय की महायुतीमधल्या खरं तर एका प्रकारे मतभेद हा वाद सव्हाट्यावर येतोय। भाजप आमदारांनी अजित पवार यांची तक्रार शहांकडे केली। अजित पवारांच्या कुरघोड्या रोखा असं शहांना साकडं घालण्यात आलंय। नेमकी या संदर्भातली काय माहिती आहे? भाजपचे ते नेमके कुठले आमदार आहेत ज्यांनी अजित पवार यांची तक्रार केली? करण महायुती सत्तेत आहे, मात्र महायुतीमध्ये फारसा आलबेल नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नुकताच अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा होता आणि या दौऱ्यादरम्यान अमित शहा यांच्यासमोर भाजपच्या आमदारांनी तिथल्या स्थानिक पदाधिकारी नांदेडच्या अजित पवार कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांवर कुरघोडी करत असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर मागे ज्यावेळी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांची तक्रार जी आहे ती भाजपच्या आमदारांनी केली होती। एकनाथ शिंदे च्या विभागात जर आपली फाईल केली तर ती मंजूर होत नाही असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता। आता दुसरे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्यावर देखील आरोप आता भाजपच्या नेत्यांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। त्यामुळे एकीकडे महायुतीत हे तिन्ही पक्ष आहेत, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना भाजपच्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांची आहे, भाजपच्या काही आमदारांची आहे। त्यामुळे अर्थात ही महायुती नेमकी कुणासाठी झाली असा सवाल देखील तर भाजपकडून उपस्थित होतोय। कारण या सरकारमध्ये फक्त भलं जे आहे ते अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचं होतंय आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचं होतंय, भाजपच्या कार्यकर्त्यांचं भलं होत नाही ही भावना भाजपची आहे आणि हीच तक्रार अमित शहा यांच्याकडे करण्यात आली। त्यामुळे अमित शहा यांनी या आमदारांनी या पदाधिकाऱ्यांना एक सल्ला दिलेला आहे, तुम्ही सर्वात मोठे भाऊ आहात, सर्वात जास्त जागा आपल्या आहेत, त्यामुळे काळजी करू नका, जोमाने कामाला लागा। अमित शहा यांनी खरंच सल्ला दिलेला आहे, मात्र पदाधिकाऱ्यांचं किती समाधान होतंय? कारण आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार भाजपचा स्थानिक लेवलचा पदाधिकारी जो आहे तो प्रचंड नाराज आहे। कारण सुशांत, आगामी काळात खरं तर या संदर्भात या तक्रारीची दखल घेऊन नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।